मुंबईतल्या फोर्ट भागातल्या बॅलार्ड इस्टेटमध्ये एक इमारत आहे, कैसर-ए-हिंद नावाची. याच इमारतीतल्या 4थ्या मजल्यावर शनिवारी रात्री अचानक आग लागली. ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागल्यामुळं सुरुवातीचे काही तास हे अग्निशमन दलाला सूचना मिळण्यात वाया गेले आणि त्यानंतर पुढचे 8 ते 10 तास हे आग विझवण्यात गेले. बरं, दक्षिण मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या एकंदर रचनेमध्ये, स्थापत्य रचनेमध्ये लाकडाचा वापर जास्त केलेला असतो. ब्रिटिशकालीन इमारती आहेत आणि त्यामुळं काय होतं की तिथं आगी लागणं हे नेहमीच झालं आहे. म्हणजे कुठे छोटं शॉर्ट सर्किट झालं की जुनं लाकूड लगेच पेट घेतं. मग अशा आगीची चर्चा मी आज आकार DG9 तुमच्यासमोर का करतोय? हा विचार तुमच्या मनात आलेला असेलच. तुमची शंका रास्त आहे आणि त्या शंकेचं निरसन करणंही गरजेचं आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ मी सादर करतोय. नमस्कार मित्र, तुम्ही पाहतात आकार DG9 आणि मी अर्थातच प्रभाकर सूर्यवंशी. मगाशीच अर्थातच निखिल वागळे नावाचा एक व्हिडिओ पाहिला आहे, त्याचा हा परिणाम आहे. तर विषय असा आहे, दक्षिण मुंबईतली एक जुनी इमारत, नाव तिचं कैसर-ए-हिंद. या इमारतीला लागली आग. विझवायला 8-10 तास लागले. मग त्यात नवल ते काय असं कोणीतरी मला मागून विचारतोय. तर मित्र, या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरच्या एका कार्यालयाला ही आग लागलेली आहे आणि ते कार्यालय आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचं, अर्थात सोप्या भाषेत EDचं. आता EDच्या कार्यालयातून महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याला काही इनपुट्स दिले जात होते, काही महत्त्वाच्या फायली वाचायला मिळत होत्या आणि मग त्या फायलींमधल्या माहितीच्या आधारे हा नेता विरोधकांचे वाभाडे काढत हिंडत असायचा. हा नेता कोण हे तुम्हाला सांगायला नकोच, कारण या नेत्याचं सदरहू इमारतीत वरचेवर येणं जाणं असतं हे बॅलार्ड इस्टेट परिसरात नोकरी धंद्यानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य माणसांना चांगलंच ठाऊक आहे. कारण तो नेता त्याच्या गाडीतून उतरून सोबतच्या त्याच्या झेड सिक्युरिटीच्या जवानांच्या गराड्यात त्या कैसर-ए-हिंद बिल्डिंगमध्ये शिरताना त्यांनी पाहिलेलं असतं. मीही पाहिलं एकदा. असो, EDचं ऑफिस असलेल्या त्या इमारतीला आग लागावी किंवा त्या कार्यालयाला आग लागावी ही तशी फार मोठी बातमी वाटत नसेल कोणाला. पण या आगीत 8-10 तास धगधगणाऱ्या आगीत ED तपास करत असलेल्या काही महत्त्वाच्या प्रकरणांच्या फायली जळून गेल्यात असा अंदाज वर्तवला जातोय. 2012 साली मंत्रालयाला आग लागल्याचं आठवत असेल तुम्हाला. त्या आगीतही बऱ्याच महत्त्वाच्या फायली जळाल्या होत्या. त्यात विविध खात्यांमधल्या घोटाळ्यांबाबतचे कागदपत्र आणि भ्रष्टाचाराचे पुरावे दडलेले होते. अशा फायली जळून खाक झाल्या. पुढे त्या सगळ्या केसेस बंद झाल्या आपोआप, कारण कागदच जळाले, पुरावेच नाहीत ना, आगीत जळून गेले होते. परवा EDच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत मुंबई महानगरपालिकेतल्या काही गैरव्यवहारांच्या आणि घोटाळ्यांच्या फाईल्स होत्या, जळाल्यात. सामान्य मुंबईकरांना करोडोंचा चुना लावणाऱ्या टोरेज घोटाळ्याची फाईल होती, तीही जळाली. नुकत्याच उघडकीस आलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याची फाईल होती, अर्थात जळाली. या सगळ्या जर कागदपत्रांची राख झालेली असेल तर ही आग अचानक लागलेली नाही. ही आग कोणीतरी जाणीवपूर्वक लावलेली आहे, एवढं निश्चित. मध्यरात्री आग लागते. मुंबई महानगरपालिकेतल्या गैरव्यवहारांचा मास्टर माइंड कोण हे उघड जर झालं ना, तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत एका मोठ्या पक्षाला तेवढाच मोठा राजकीय फटका बसू शकत होता. आणि हे माहीत असल्यानं हे प्रकरण दाबलं जावं असं वाटणाऱ्या लोकांचे हात खूप लांब आहेत. खरं तर त्या लंब्या चवड्या हातांनी थंड हवेच्या प्रदेशात बसून इथं मुंबईत आगी लावल्यात की काय असा संशय येतोय. टोरेज प्रकरणात मुंबईतल्या सामान्य गोरगरीब नागरिकांचे पैसे बुडाले. त्या एकंदरच बनवाबनवी स्कीमचा आका कोण होता हे जवळपास उघड होणारच असताना सगळ्या पुराव्यांची अशी होळी व्हावी हे सुद्धा शंकास्पद आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतला करोडोंचा घोटाळा आणि त्यातून केलेलं कर्ज वाटप हे ज्यांना केलं गेलं होतं त्यातल्या प्रमुख आरोपीचे एका राजकारण्याशी जवळचे संबंध आहेत आणि हा राजकारणी मुंबईतला असून त्याचा सहकार क्षेत्राशी संबंध असतो असं सांगतात. या संबंधांमधूनच बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यानं 125 करोडचं कर्ज मंजूर केलंय असंही बोललं जातं. आता मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या आणि पुढचा पावसाळा चालला की पालिकेच्या निवडणुका लागतील. या निवडणुकींमध्ये हे सगळेच घोटाळे राजकारण्यांना त्रासदायक ठरणार असं दिसत असतानाच सुंठी वाचून खोकला गेलाय. EDच्या कार्यालयाला आग लागली आणि या महत्त्वाच्या प्रकरणाचे कागदपत्र असलेल्या फायली
जळून खाक झाल्याची शक्यता वर्तवली जाते. पण यात कितपत तथ्य अजून स्पष्ट झालेलं नाहीये. कारण कैसरे हिंदला आग लागली, 4थ्या मजल्यावरचं ईडीचं कार्यालय त्यात पेटलं. आग विझवल्यानंतर असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय की सदर प्रकरणांच्या फायली जळून गेलेल्या आहेत. म्हणजे जो संशय तुमच्या आमच्या मनात डोकावतोय त्या संशयाला वाव आहे. ही कागदपत्र जर खरोखरच नष्ट झालेली असतील तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणातले बरेचसे आरोपी हे निर्दोष सुटू शकतात आणि हेच आपल्याला न परवडणार आहे. आगीची बातमी खात्रीलायक सूत्रानं दिलेली नाही तर काल दुपारी मी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन आलेलो आहे. आग लागली होती हे सरकारी अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा बातमीत तथ्य आहे. फक्त आता पुढे काय होतंय आणि कोणत्या राजकीय नेत्याला यात क्लीन चिट मिळते या सगळ्या कागदपत्रांच्या नष्ट होण्यानंतर यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण या आगीचा फायदा नेमका कोणाकोणाला झालाय हे आपसुकच त्यामुळे उघड होणार आहे. बघूया नेमकं काय होतंय. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.